बालपण बरे होते असे मनाला अनेकदा वाटतं, कारण त्या दिवसात चिंता नव्हती, फक्त आनंदाची छोटी छोटी कारणं होती. मातीच्या खेळातही राजवाड्याचं सुख सापडायचं आणि छोट्या गोष्टीतही मनापासून हसू यायचं. नात्यामध्ये ना कोणताही हिशोब नव्हता. रागही क्षणिक होता आणि प्रेमसुद्धा अगदी निरागस होतं. उद्याची काळजी नव्हती, फक्त आणि फक्त ना आजचा खेळच महत्त्वाचा वाटायचा. पावसात भिजणं, कितीही पाऊस असला ना तरीसुद्धा अंगणात जायचंच. कितीही ऊन असलं तरी उन्हातून पळणं, उन्हातनं म्हणजे अगदी झाडावरच्या चिंचा बोरं वगैरे काढणं याच्यामध्ये, आणि आईच्या हाकेला धावत घरी जाणं ना, हीच खूप मोठी दुनिया होती. कोणीतरी सांगणं की तुमची आई बोलवायला लागली आहे, मगच जाणं, म्हणजे ह्याच्यात सुद्धा ना खूप वेगळं सुख असायचं. हीच खूप वेगळी दुनिया होती. अपयशाची तर बिलकुल भीती नव्हती, आणि यश मिळवलं ना तर कोणताही अहंकार सुद्धा नव्हता. अपयशाची भीती नव्हती, कारण कोण ओरडेल याचं असं काही आपल्याला सुखदुःखच नव्हतं. त्याच्यामुळे ना अपयशाची अजिबात भीती वाटायची नाही. दिल्या ना परीक्षा, निवांत व्हा. केलंय ना कोणतं काम तरी निवांत. त्याच्यामुळे अपयशाची तर बिलकुलच भीती नव्हती, आणि यशाचा जरी मिळालं ना तरी कोणताही अहंकारही नव्हता. स्वप्न मोठी होती, पण मन मात्र हलकं होतं. त्या काळात ना वेळ हळू चालायचा आणि आनंद मात्र ना पटकन सापडायचा. कोणत्याही ह्याच्यामध्ये वेळ कधी गेला ना हे बिलकुल कळायचं नाही, पण आनंद मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटून जायचं. मोठं होताना आपण बरेच काही मिळवलं, बरोबर आहे ना? मोठं झालोय, खूप काही मिळवलं वगैरे, त्यात काही शंकाच नाही. पण त्या निष्पाप हसण्याची ना किंमत आत्ता कळतीये. म्हणूनच ना, म्हणजे तेव्हाचं जे हसणं होतं ते आता राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्या हसण्याची ना किंमत खरं तरी आज कळतीये. कधी कधी मन परत त्या आठवणींच्या वाटेवर भटकतं, कारण बालपण म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातील सुंदर आणि निर्मळ असं पान असतं. त्याच्यामुळे बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं उगीच म्हटलेलं नाही. तर ह्याच सगळ्या कारणामुळं पण हे कधी कळत जातं, जेव्हा जेव्हा आपण मोठं होत जातो ना, तसं तसं लक्षात येत राहतं की नाही बाबा, आपण काहीतरी नाही का बालपणीचे दिवस आता सध्या मिस करतोय. तेव्हाचेच दिवस चांगले होते, कोणतीच कशाची भीती नव्हती, कोणतीही जबाबदारी नव्हती. आणि म्हणतात ना की असं जबाबदारी हे एकच असं औषध आहे की एकदा आयुष्यामध्ये घेतलं ना तर परत परत पुन्हा घ्यायची बिलकुल गरज लागत नाही. त्याच्यामुळे ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझं आहे ना, त्यांना दुसरं कोणत्याही जबाबदारीसाठी कोणतंही मेडिकलचं औषध तुम्हाला सूटसुद्धा होणार नाही आणि घ्यायची सुद्धा गरज नाही. त्याच्यामुळे जबाबदारी हेच खूप मोठं आयुष्यातले, एकदा मेडिसिन घेतलं ना तर परत पुन्हा त्याची काही गरज लागत नाही, असं खरं तर म्हणावं लागेल. त्याच्यामुळे ह्या अशा आयुष्याच्या ज्या काही गमती जमती आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा ना आपल्यासाठी स्पेशलच आहे असं समजूनच दररोजचं काम करायचं. आज आहे उद्या असेल का नाही ह्याची अजिबात आपल्याला गॅरंटी नाही, कारण म्हणजे अगदी खूप आयुष्य फास्ट होत चाललंय. प्रत्येकाला अगदी सगळ्या गोष्टींची गडबड आहे, आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. त्याच्यामुळे तर अगदी आयुष्य हे इतकं स्पर्धेचं बनून गेलंय ना, त्याच्यामध्ये टिकणंच हे खूप गरजेचं झालंय. आणि त्याच्यामुळे हे बालपणीचे दिवसच चांगले होते ना असं आपल्याला म्हणावं लागेल.